जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। पावसाभावी नंदुरबारची खरीप पेरणी ठप्प, केवळ 43% क्षेत्रावरच पेरणी, दीड महिना उलटला तरी समाधानकारक पाऊस नाही, 57% पेरण्या अजूनही रखडल्या, पावसाभावी कापूस, सोयाबीन पिकांवर संकट, काही प्रमाणावर लागवड झालेल्या पिकांना फटका बसण्याची भीती। नंदुरबार जिल्ह्यात यंदा पावसाने ओढ दिल्याचा मोठा फटका खरीप हंगामाला बसताना दिसत आहे। पावसाभावी जिल्ह्यातील पेरण्या मोठ्या प्रमाणावर रखडल्या असून गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पेरणीचे प्रमाण लक्षणीय घटले आहे। आतापर्यंत केवळ 43% क्षेत्रावरच पेरण्या पूर्ण झाल्या असून उर्वरित 57% क्षेत्र अद्यापही पावसाच्या प्रतीक्षेत आहे। कापूस आणि सोयाबीनची काही प्रमाणात लागवड झाली असली तरी पावसाभावी उगवलेल्या पिकांवर संकट ओढवण्याची शक्यता निर्माण झाली आहे। तर ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याची उपलब्धता आहे त्यांनी फळबागा वाचवण्यावर भर दिला आहे। पावसाळ्याला दीड महिना उलटूनही जिल्ह्यात सरासरी केवळ 30%च पाऊस झाल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली असून कृषी विभागानेही पेरणीयोग्य पाऊस नसल्याने पेरण्या रखडल्याचे स्पष्ट केले आहे। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। नंदुरबार जिल्ह्यामध्ये आतापर्यंत जो काही नॉर्मल पाऊस पडलेला आहे तो केवळ 30% पर्यंत पाऊस पडलेला आहे। आजची जर पिकाची परिस्थिती जर बघितली, जवळपास 2,85,000 हेक्टर पर्यंत आपल्या जिल्ह्यामध्ये लागवड होते। त्यापैकी केवळ 1,20,000 हेक्टर पर्यंत आपली लागवड झाली आहे। जवळपास म्हणजे 40% लागवड या ठिकाणी झालेली आहे। त्याच्यामध्ये मेजर सुरुवातीला जी लागवड आहे ती कॉटन आणि सोयाबीनची झालेली या ठिकाणी दिसून येत आहे। परंतु आता पावसाने थोडंसं पाठ फिरल्यामुळे थोडंसं पिकांची परिस्थिती थोडीशी अवघड असल्याचं दिसून येत आहे। ज्या ठिकाणी म्हणजे इरिगेशनची ज्या ठिकाणी सोय आहे अशा ठिकाणी फळबागांची लागवड झालेली आहे। फळबागांच्या बाबतीमध्ये एवढं काळजी करण्याचं कारण नाही, कारण ज्या ठिकाणी इरिगेशनची सुविधा असते अशा ठिकाणी फळबागा लागवड झाल्याचे दिसून आलेलं आहे। सध्या ज्या ठिकाणी पाण्याची कमतरता आहे अशा ठिकाणी शेतकऱ्यांनी ड्रिप इरिगेशन असेल, स्प्रिंकलर अशा ठिकाणी वापर करणं आवश्यक आहे। आता जर जुलैचा अर्धा महिना आपला संपलेला आहे आणि इथून पुढचं जे काही पीक परिस्थिती आहे ते पावसावर आपली अवलंबून राहील। त्याच्यामध्ये आता काही ठिकाणी ज्या ठिकाणी पेरणी झालेली नाही, पावसाचं प्रमाण अत्यंत कमी आहे, अशा ठिकाणी शेतकरी पिकाची परिस्थिती बदलून आता बाजरी, ज्या ठिकाणी ज्वारी अशा ठिकाणच्या पिकांकडे वळत आहे। आणि माझं सुद्धा आव्हान आहे की आपण जे काही पिकं घेऊ ते शॉर्ट ड्युरेशनची व्हरायटी या ठिकाणी असायला पाहिजे। आपले जर बघितलं तर आतापर्यंत केवळ 50% पर्यंतच आपल्या पेरण्या पूर्ण झालेल्या आहेत। अजूनही आपल्याला चांगल्या पावसाची आपल्याला प्रतीक्षा आहे। आतापर्यंत कॉटन असेल, सोयाबीन असेल या पिकांची आपल्याकडे लागवड झालेली आहे। शेतकऱ्यांना आव्हान आहे की आता आपण जे पीक घेऊ ते व्हरायटी आपल्याला शॉर्ट ड्युरेशनची असायला पाहिजे। मायक्रो स्प्रिंकलरचा आपण या ठिकाणी वापर केला पाहिजे। पाण्याचा वापर आपण कार्यक्षमतेने करायला हवा।